नमस्कार सर्वांना. तर आज नवरात्रीचा 6वा दिवस आहे आणि हा दिवस आहे सिंहवाहिनी महिषासूर मर्दिनी माता कात्यायनीचा, जिच्या गर्जनेने संपूर्ण त्रिलोक थरथरलं, जिच्या तलवारीच्या एका वाराने महिषासुराचा नाश झाला. तिचं तेजस्विनी, तिचं दिव्य शक्ती माता कात्यायनी. मित्रांनो, नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं स्वतःचं एक महत्त्व आहे. पहिल्या 5 दिवसात आपण विविध रूपांची पूजा केली. आज 6व्या दिवशी आपण पूजन करतो कात्यायनी मातेचं, जी देवीच्या 9 रूपांपैकी 6वं रूप आहे. चला तर मग जाणून घेऊया माता कात्यायनीबद्दलची कथा, तिचं पूजन कसं करायचं, आजचा खास रंग कोणता आणि या दिवशी कोणते उपाय केल्यास देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर मित्रांनो, कात्यायनी देवीची कथा अशी आहे की जेव्हा पुराणामध्ये असं वर्णन आहे, जेव्हा महिषासूर नावाच्या राक्षसाने संपूर्ण विश्वात आतंक माजवला, तेव्हा देवतांनी आपला तेज एकत्र केलं. त्या तेजातून प्रकट झालं एक अद्भुत रूप. ती होती माता कात्यायनी. तिचं स्वरूप अतिशय दिव्य होतं. तिच्या 4 हातात कमळ, तलवार, त्रिशूल आणि वरदहस्त होता. चेहऱ्यावर तिच्या तेज होतं, डोळ्यात करुणा होती आणि सिंहावर आरूढ होऊन ती रणांगणात उतरली. एक जबरदस्त युद्धानंतर महिषासुराचा अंत तिच्या हातून झाला आणि त्रिलोकात शांती प्रस्थापित झाली. ती युद्धाची देवी आहे, भक्तांच्या अडचणीचा नाश करणारी आहे आणि भक्तांना धैर्य, सामर्थ्य व विजय देणारी आहे. तिच्या पूजेने आयुष्यातील संकट दूर होतात आणि करिअर, शिक्षण, विवाह अशा सर्व गोष्टींमध्ये प्रगती मिळते. आजचा रंग आहे राखाडी. हा रंग आपल्याला शिकवतो की जीवनात कितीही कठीण असलं तरी संयम आणि स्थैर्य ठेवायला हवं. राखाडी रंग म्हणजे शांती, समाधान आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. आज जर तुम्ही राखाडी रंगाचे कपडे घातले तर देवीचा आशीर्वाद तुम्हाला दुप्पट भेटेल असं मानलं जातं. तर आपल्याला देवीची पूजा कशा प्रकारे करायची आहे, तर सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. पूजास्थानी देवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून दिवा लावा. फुलं, अगरबत्ती अर्पण करा. हलका मंत्रोच्चार करा. ओम कात्यायनी नमः असा मंत्र तुम्ही जपा. शक्य असेल तर नवरत्न फळांचा नैवेद्य द्या. ज्यांना शक्य असेल ते नक्कीच देवीला नवरत्न फळांचा नैवेद्य द्या आणि श्रद्धेने ओम कात्यायनी नमः हा मंत्र बोला. आजच्या दिवशी हा मंत्र म्हटल्याने ओम कात्यायनी महाभागे महायोध्यधीश्वरी नंद गोपसुंत देवी पती मे कुरु ते नमः हा मंत्र विशेषतः विवाह योग लवकर जुळवण्यासाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. तर आपल्याला उपाय अजून काय करायचे आहेत, तर देवीसमोर पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त माता कात्यायनीला मध अर्पण केल्यास आयुष्यातील कडवटपणा दूर होतो. विद्यार्थ्यांनी या दिवशी देवीची प्रार्थना केली तर शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती मिळते. विवाहित जोडप्यांनी एकत्रित पूजा केली तर कुटुंबात प्रेम आणि आनंद वाढतो. तर देवी कात्यायनी भक्तांसाठी काय संदेश देते, तर नवरात्री हे फक्त सण नाही, तर हा आपल्या आत्म्याचा शुद्धीकरणाचा काळ आहे. या दिवसात आपण देवीची 9 रूपांची आराधना करून आपल्या जीवनातील नकारात्मक दूर करतो. आज आपण माता
कात्यायनीच्या पूजेतून आपण शिकतो की वाईट शक्तींशी कितीही मोठं युद्ध करावं लागलं तरी श्रद्धा, संयम आणि धैर्य असेल तर विजय नक्कीच आपलाच होतो. म्हणून मित्रांनो, आजच्या दिवशी श्रद्धेने माता कात्यायनीची पूजा करा, मंत्र जपा आणि राखाडी रंगाचा सन्मान करा. देवी तुमच्या जीवनात शांती, आनंद आणि प्रगती घडवेल. आणि शेवटी मित्रांनो, ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांनी मी सांगितलेल्या मंत्राचा पुन्हा वापर करा आणि माता कात्यायनीसमोर हा जप करा. पुन्हा एकदा मंत्र सांगते. ओम कात्यायनी महाभागे महायोगिद्धश्वरी नंद गोपसुंत देवी पती मे कुरु ते नम. ह्या मंत्राचा नक्की जप करा. ओम कात्यायनी नम. तर ह्या मंत्राचा तुम्ही जप करा आणि माता कात्यायनीला प्रसन्न करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. नवरात्र उत्सवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय माता कात्यायनी.